हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य बघा काय काय लागणार आहे. हे आहे एक मोठा बाउल सोयाबीन. हे आहे 2 मोठे कांदे बारीक चिरलेले. हे आहे कढीपत्त्याची पानं 4-5. हे आहे धना पावडर अर्धा चमचा. हे आहे 1 टमाटर मीडियम साईजचे बारीक कापले. हे आहे वाटप. तुम्हाला जर माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनवर पाठवेन ह्याचं वाटप कसं बनवतात ते. हे आहे कोथिंबीर. हे आहे कोथिंबीर थोडीशी घ्यायची, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा जिरं आणि हे आहे आपलं घरचा मसाला, घरगुती मसाला. चला तर आपण साहित्य बघितले, आता आपण बनवायला घेऊया. आता हे सोयाबीन आहे, हे गरम पाण्यामध्ये घालायचं. मी गरम पाणी ऑलरेडी ठेवलं आहे करून. यात घालायचं अर्धा तासासाठी. हे बघा, अर्धा तासासाठी भिजून ठेवायचं. चला झाकून ठेवलं अर्धा तासासाठी. हे बघा आता कसं मी अर्धा तास हे करून ठेवलं तर कसं हे झाले बघ, फुगले आहेत कसे. हे बघा कसे फुगले आहेत ते. आणि त्याचे सगळं पाणी काढायचं सब पिळून आणि साईडला ठेवायचं. हे बघा असं जोरात पिळून सगळं असं करायचं. हे असंच करायचं. हे बघा पिळून कसे झाले आहेत. आता हे आपण फोडणी करायला घेऊया, भाजी करायला घेऊया, बनवायला घेऊया. सगळ्यात पहिला गॅस पेटवलं, टोप चांगला टाकू दे. हां 4 चमचे तेल. आता कढीपत्ता घालायचं, जिरं घाला. गॅस बारीक राहू दे, बारीक करायचं नाही. जिरं चांगलं फुललंय. आता घालायचं बारीक चिरलेला कांदा. हे बघा आता हे ढवळायचं चांगलं, त्याला मिक्स करायचं. गॅस आता फास्ट करायचा. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आलं लसूण तुम्ही पेस्ट घालला ना, गॅस स्लो करा का ते उडतं खूप. थोडीशी कोथिंबीर घाला, जराशी कोथिंबीर घाला, त्याच्याने चव येते चांगली. कांदा चांगला ब्राऊन व्हायला पाहिजे गाईस. कांदा इथे आता ब्राऊन होत चाललाय बघा. तसा कांदा ब्राऊन झाला, घालायचा टमाटर. गॅस फास्ट करा, चांगलं त्याला हे करा, मिक्स करा, ढवळा. हां दे. आता थोडंसं मीठ घालायचं आहे बघा, एवढंसं का, कारण की टमाटर चांगलं शिजला पाहिजे म्हणून. हे कधी पण लक्षात ठेवा, ही एक टेक्निक असते. हा टमाटर चांगलं शिजू दे म्हणून 2 मिनटं असं बारीक गॅस करून ठेवा. आणि आता पाणी घालायचं आहे. मी ते अर्धा चमचा हळद घातला आणि 1 चमचा मसाला घातला आणि त्याला चांगला परतवले. आता यात मी घातलंय सोयाबीन. आता त्याला चांगलं ढवळायचं, त्याला चांगलं मिक्स करायचं, एक्झिव करायचं. मग यात थोडं पाणी घालायचं, त्याला चांगलंपणे ढवळायचं. गॅस स्लो करायचा. आता याला परत झाकून ठेवायचं पाणी घालून 5 ते 10 मिनिटासाठी. असं झाकून खोलायचं. वा, मस्त खमंग वास येतोय बघा. त्यामध्ये घालायचं वाटप. चांगलं त्याला ढवळायचं वाटप घालून. थोडं पाणी घालायचं. जास्त सुकं पण ठेवू नका, पण थोडं पाणी घाला. मीडियम ठेवा, जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही. चवीनुसार मीठ. थोड्या वेळासाठी परत झाकून ठेवा आणि त्यात पाणी घाला 5 मिनिटासाठी आणि गॅस स्लोच राहू दे. 5 मिनिटं झाली आहे.
मग मी झाकून काढलं आणि मी चांगलं ढवळलं त्याला. तुम्हाला जर पाणी कमी वाटलं असेल तर ते पाणी तुम्ही घालू शकता. आता त्यात घालायचं चवीनुसार मीठ आणि चांगलं त्याला मिक्स करायचं. आता कोथिंबीर घालायची. आता अशा प्रकारे आपली सोयाबीन भाजी झाली आहे. तर अशा प्रकारे झाली ही सोयाबीनची भाजी. खूप मस्त आहे, एकदम चिकनसारखी चव येणार याला. तुम्ही पण खावा, तो नक्की आवडेल. असे छान छान मस्त मस्त रेसिपीसाठी सानिया किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.